इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकारच्या 4 1857चा स्वातंत्र्य लढा 1857चा स्वातंत्र्य संग्राम 1857चा स्वातंत्र्य लढा हे प्रकरण आपण पाहतोय. आजच्या तासाला पान नंबर 18 बिमोड बघा. या पाठाच्या अगोदर 1857चा स्वातंत्र्य लढा देशभर सुरू झाला. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, पश्चिम बिहार यामध्ये विषाचं स्वरूप अतिशय उग्र होतं. लढ्याचं नेतृत्व तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, कुंवर सिंह यांनी लढ्याचं नेतृत्व केलं. या लढा यशस्वी झाला नाही. बघा बिमोड भारतीय इंग्रजांशी प्रामाणिकपणे लढले. यामध्ये सैनिक होते, जमीनदार होते, राजे, सेनापती व जनतासुद्धा या लढ्यामध्ये सहभागी होती. हिंदी सैनिकाच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला. सैनिकांनी जी नियोजित वेळ ठरवली होती त्या ठरवलेल्या वेळेच्या अगोदरच उठाव सुरू झाला. सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत होतं किंवा यश मिळत गेलं, परंतु इंग्रजी सत्तेची सैन्य संख्या व प्रशासकीय ताकद ही मोठी होती. हिंदी सैनिकांची संख्या कमी पडली आणि इंग्रजी सत्तेमध्ये असणाऱ्या सैन्याची संख्या आणि शासनाची ताकद ही मोठी पडली, भारी पडली. इंग्रजांनी उठावाचा बिमोड वेगवेगळ्या पद्धतीने केला. साम, दाम, दंड आणि भेद. काही ठिकाणी सामोपचार, काही ठिकाणी रिश्वत देऊन, लाच देऊन, काही ठिकाणी दंड करून, काही ठिकाणी भेदनीती वापरली. अशा प्रकारे या नीतीचा त्यांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केला. आणि या धक्क्यातून इंग्रजी सत्ता लवकरच सावरली आणि पुढील 6 महिन्यातच गेलेली जी ठिकाणं होती भारतीयांच्या ताब्यात ती ठिकाणं परत मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, अहमदउल्ला हे या लढ्यामध्ये मारले गेले, दारातीर्थी पडले. बहादूरशाह यांना रंगून इथं कारावासात ठेवलं. ब्रह्मदेशातील रंगून या ठिकाणी बहादूरशाहला तुरुंगात ठेवलं, दिल्लीचा बादशाह. नानासाहेब व बेगम हजरत महल, नानासाहेब पेशवा आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. म्हणजे नेपाळमध्ये यांनी पलायन केलं, नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत यांनी. तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजाशी लढत राहिले, 10 महिने. पण फितुरीमुळं ते इंग्रजांना सापडले. तात्या टोप्यांना फाशी दिली, फासावर जावं लागलं. अशा रीतीनं सन 1858च्या अखेरीपर्यंत, शेवटपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला. लढा संपला. जरी लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकाच्या असंतोषातून झाली असली तरी पुढे त्यामध्ये शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी लोक इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. या अन्यायकारी राजवटीचा पाडाव
करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला. केवळ हिंदी सैनिक त्यांचा असंतोष होता, डुकराची आणि गायची चरबी काढसाला लावली होती. त्याच्यावर हा लढा थांबला नाही. संपूर्ण देशातली जनता या लढ्यामध्ये सहभागी झाली आणि सर्व भारतीयांनी हा संग्राम इंग्रज राजवट घालवण्यासाठी केला. या लढ्यात हिंदू होते, मुस्लिम होते, विविध जाती जमातीचे लोक मोठ्या ताकदीनं एकत्रित आले, उभे राहिले होते. इंग्रजांचं भारतातून उच्चाटन करणं, पूर्णपणे इंग्रजांना भारतातून हाकलून देणं हे सर्वांचं समान अशा प्रकारचं ध्येय होतं. मग हिंदू असो किंवा मुसलमान असो किंवा अनेक जाती जमातीचा असो, इंग्रजांना या देशातून घालवायचं एवढं ध्येय सगळ्यांचं होतं. या पाठीमागं स्वातंत्र्याची प्रेरणा होती. म्हणून या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं. संपूर्ण देशभर हा लढा सुरू झाला. लढा त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, लढा अयशस्वी होण्याची कारणं. हा लढा अयशस्वी का झाला? 1857चा लढा अयशस्वी होण्यामागे काय कारण असेल? पहिलं कारण, लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. कसा? हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. सुरुवात झाली पण एकाच वेळी झाली नाही. उत्तर भारतात लढीची तीव्रता अधिक होती, जास्त होती. उत्तरेकडेही राजपुतांना पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिले, ते लढ्यामध्ये सामील झालेच नाही. दुसरं कारण आहे सर्वसामान्य नेत्याचा अभाव. या लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वसामान्य नेतृत्व निर्माण होऊ शकलं नाही. सामान्य लोकांच्या जनतेतला नेता पुढे आला नाही. त्यामुळे इंग्रज विरोधात एकसंघपणा आला नाही. पुढचं कारण आहे राजे राजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. राजे होते लोक संस्थानिक, त्यांनी पाठिंबा दिला नाही. काही ठिकाणी इंग्रजी सत्तेचा त्रास जसजसा जनतेला होत होता तसाच तो संस्थानिकांना सुद्धा होत होता. जनताही त्रस्त होती आणि संस्थानिक राजेसुद्धा त्रस्त होते. त्यापैकी काही सोडले तर इतर इंग्रजाशी एकनिष्ठ राहिले. म्हणजे सगळे राजे किंवा सगळे संस्थानिक एकत्र आले नाहीत. काही लोक विरोधात गेले तर काही एकनिष्ठ राहिले. लष्करी डावपेचांचा अभाव हे एक कारण आहे. भारतीय सैनिकाकडं शौर्य होतं, वीरता होती, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाही. डावपेचच लागतात युद्धामध्ये, योग्य डावपेच आखता आले नाही. दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता सुद्धा आली नाही. जिंकली होती पण टिकवता आली नाही. तसेच उठावकऱ्याजवळ पुरेशी शस्त्रास्त्र नव्हती, हत्यारं नव्हती. इंग्रजाकडे मोठी आर्थिक ताकद होती, शिस्तबद्ध अशा प्रकारचं सैनिक होतं, अद्ययावत शस्त्रास्त्र होती व अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताबा सुद्धा वाहतुकीचा इंग्रजांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली त्यात जलद व्हायच्या. त्यामुळं भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढं निभाव लागलेला नाही. लढाया या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकाव्या लागतात, हे भारतीय सैनिकांना कळलं नाही. पुढचं लढा यशस्वी होण्याचं कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. इतर देशाला अनुकूल होतं. इंग्रजांचं रशियाशी युद्ध असले क्रिमिशियन युद्ध नुकतंच संपलं होतं. रशियाबरोबर युद्ध चालू होतं, ते संपलं होतं. यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता आणि जगातील अनेक अशा प्रकारचे देश
जगातील अनेक देशाशी इंग्रजाचा व्यापार होता. त्यामुळं ज्या देशाबरोबर व्यापार होता त्या देशाने इंग्रजांना मदत केली. इंग्रजाची आरमारी ताकदसुद्धा मोठी होती समुद्रामधली. या उलट उठावकऱ्यांची जी परिस्थिती वेगळी होती. त्यांच्याकडे इंग्रजाकडे होतं तेवढं काहीही नव्हतं. ठीक आहे. या तासाला आपण लढ्याचा बिमोड कसा केला आणि लढा अयशस्वी होण्याची कारणं पाहिली. कारणामध्ये लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. सर्वसामान्य नेतृत्व लाभलं नाही. राजे रजवाडे यांचा काही प्रमाणात पाठिंबा, काही पाठिंबा दिलाच नाही आणि लष्करी डावपेच आपले योग्य पडले नाहीत. त्यामुळं हा लढा 1857चा लढा अयशस्वी झाला. ठीक आहे. आपण या तासाला थांबूया. उर्वरित भाग पुढच्या तासाला.